श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी पितरांबद्दल 2 ठिकाणी निरूपण केलेलं आहे। एक श्लोक आहे की यांती देवव्रता देवान पितॄन् यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्या यांती मद्याजिनोपिमाम। या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी असं निरूपण केलेलं आहे की जे लोक देवी देवतांची भक्ती करतात ते देवी देवतांना प्राप्त होतात, जे भूतांची समाधीची भक्ती करतात ते भूतलोकाला प्राप्त होतात, जे पितरांची भक्ती करतात ते पितरांना प्राप्त होतात, असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये निरूपण केलेलं आहे। या ठिकाणी पितरांचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे। आणि दुसऱ्या एका ठिकाणी पितरांचा उल्लेख केलेला आहे। तो उल्लेख गीता अध्याय 14 श्लोक 3 व 4 या ठिकाणी भगवंतांनी पितराचा उल्लेख केलेला आहे। पित्र म्हणजे पिता। गीता अध्याय 14 श्लोक 3 आणि 4 भगवान श्रीकृष्ण निरूपण करतात की मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् संभव सर्वभूतानां ततो भवति भारत सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रद पिता। या ठिकाणी भगवंतांनी अहम बीज प्रद पिता असा उल्लेख केलेला आहे। पितॄन् यांती पितृव्रताः हा जो उल्लेख आहे, यांती देवव्रता देवान पितॄन् यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेज्या यांती मद्याजिनोपिमाम, या ठिकाणी पितरांचा म्हणजे पित्यांचा उल्लेख केलेला आहे। तो उल्लेख पितृदेवतेबद्दल आहे। आणि 14व्या अध्यायातील 4थ्या श्लोकामध्ये जो उल्लेख केलेला आहे अहम बीज प्रद पिता, या ठिकाणी पित्याचा जो उल्लेख केलेला आहे तो स्वतः परमपिता परमेश्वर, तो स्वतः बद्दल उल्लेख केलेला आहे। की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मम योनिर महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम्, माझी योनी महद् ब्रह्म म्हणजे चैतन्य माया, आणि त्या चैतन्य मायेच्या तस्मिन् गर्भम तिच्या गर्भामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये मी माझ्या सृष्टी रचनेच्या आज्ञेचं बीज टाकलं, गर्भामध्ये बीज टाकलं, गर्भामध्ये बीज टाकलं। संभव सर्वभूतानां, या सर्व सृष्टीची तू रचना कर अशी ती आज्ञा, आणि माझ्या आज्ञेप्रमाणे त्या महद् ब्रह्मानी अर्थात चैतन्य मायेने या सृष्टीची रचना केली। आणि म्हणून हे अर्जुना, सृष्टी रचनेचं बीज टाकणारा मी अहम बीज प्रद पिता, मी सर्वांचा पिता आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात। एके ठिकाणी पितॄन् यांती पितृव्रता, पितृदेवता, त्या देवतेचं श्राद्ध वगैरे करण्याची प्रथा या समाजामध्ये आहे की माता पिता आणि त्यांच्या ठिकाणी श्राद्ध घालावं, ते पितृभक्ती हे एक समाजामध्ये रूढ आहे। आणि दुसरं म्हणजे परमेश्वर हाच जीवाचा पिता आहे, त्या पित्याप्रती पण कर्तव्य आहेत, आणि म्हणून ते सुद्धा पितरांचं भक्ती सांगितलेली आहे। ते पितृ म्हणजे परमेश्वर आहेत। आपण साधारण व्यवहारामधलं जर उदाहरण समजून सांगायचं झालं तर मी आता तुमच्याशी बोलतो आहे, मी
बोलतोय म्हणजे मी शरीर बोलतोय की आत्मा बोलतोय? म्हणजे माझ्या ठिकाणी आत्मा आहे, माझ्या ठिकाणी शरीर आहे. आता ह्या आत्म्याचे माता पिता कोण आणि शरीराचे माता पिता कोण? नश्वर अशा शरीराचे माता पिता कोण? तर नश्वर अशा शरीराचे माता पिता म्हणजे नश्वर देह धारण करणारे जीव आहेत. परंतु ह्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याचे माता पिता कोण? तर त्या आत्म्याचे माता पिता आहेत परमेश्वर. आपण प्रार्थना करतो त्वमेव माताच पिता त्वमेव, आणि हा परमेश्वर पिता आहे. ह्या परमेश्वराने चैतन्य मायेला आज्ञा करून सृष्टीची रचना केली. चैतन्य माये करून ह्या जीवाला जन्मविलं ह्या सृष्टीमध्ये. ह्या सृष्टीमध्ये मनुष्य देह दिला. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग ह्या 4 युगामध्ये परमेश्वराने अवतार घेतला आणि अवतार घेऊन वेळोवेळी या जीवाला ज्ञान दिलं. म्हणजे तो परमपिता, तो परमात्मा, तो परमेश्वर, चैतन्यापर परमेश्वर, तो स्वतः अवतार घेतला. त्यांनी ज्ञान निरूपण केलं ह्या जीवाला, आणि ज्ञान निरूपण केल्यानंतर ह्या जीवानी त्या ज्ञानाप्रमाणे अष्टीपरीचं आचरण केलं नाही. म्हणजे पित्याची आज्ञा भंग केली. म्हणजे पितरांचं आचरण, सांगितलेलं आचरण न केल्यामुळे ह्या जीवाला दोष लागला. पुन्हा पुन्हा दोष लागला, पुन्हा पुन्हा दोष लागला, पुन्हा पुन्हा दोष लागला, आणि हा जीव ह्या कलियुगामध्ये आला, मनुष्य देहामध्ये आला ह्या कलियुगामध्ये. म्हणजे युगायुगापासून परमपिता परमेश्वर आपल्याला ज्ञान देतो आणि आपण ते ज्ञान दवडतो आणि त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करत नाही. त्यामुळे परमेश्वर निराश होतात, नाराज होतात. आणि परमेश्वर नाराज झाले, आपल्या पित्याला आपण नाराज केलं तर आपल्याला जो दोष लागतो त्या दोषाचं नाव आहे पितृदोष. आणि मग त्या परमेश्वराचा तो दोष आपल्याला लागलं, परमेश्वराची आपल्यावर खंती झाली, तर तो आत्म्यासंबंधीचा पितृदोष. त्या पितरांची भक्ती करणं, त्या पितरांचा दोष घालवण्यासाठी आपण आचरण करणं, शास्त्र श्रवण करणं, शास्त्र आज्ञेप्रमाणे वागणे, हे त्या पितरांच्या आज्ञेचं पालन करणं आहे. आणि त्याप्रमाणे आचरण न करणं म्हणजे पालन न करणे होय. म्हणजे तो आत्म्याचा पिता, त्याच्या दृष्टीनं आपण जे जे विधी करतो ते विधी परमेश्वर धर्माला मान्य आहेत. हे सगळं जग जे आहे हे फक्त भौतिक गोष्टींचा विचार करत असतं. ते पितृदोष वगैरे जे मानतं ते शरीरासंबंधी त्यांचे ते दोष डिपेंड आहेत ह्या शरीरावरती. म्हणजे हे शरीर आहे, या शरीराचे माता पिता आहेत. मग त्या माता पित्यांना आपण जर श्राद्ध नाही घातलं, आपण पितृदोष, त्यांचे पितृ आपल्यावर नाराज झालेले आहेत आणि म्हणून ते आता कुठे जरी गेले तर त्यांना संतुष्ट करण्यासाठी श्राद्ध घालावं असं जे सांगितलं जातं, ही अज्ञान देवता भक्ती आहे. ही देवता भक्ती महानुभाव पंथाला मान्य नाही. आणि मग हे जे आपले या देहाचे जे माता पिता, आमच्या दैवराटीमध्ये परमेश्वर भक्तीमध्ये ज्ञानी लोक शब्दप्रयोग करताना म्हणतात, जर कोणी देहात कोणी अविद्यकाकडचे कोणी आले तर ते म्हणतात हे अविद्यकामधले आमचे देहाचे माता पिता आहेत, हा देहाचा बंधू आहे, हे देहाची पत्नी आहे, हा देहाचा पती आहे. अशी भाषा म्हणजे देहा संबंधातली भाषा ही आमच्या ज्ञानियामध्ये रूढ आहे. आणि आत्म्याचा पिता कोण आहे तर तो परमेश्वर आहे. आणि म्हणून ह्या व्यावहारिक दृष्टीमध्ये जे श्राद्ध घालतात, जे पितृदोष करतात, जे पितृदोष मानतात, हे सर्व महानुभाव पंथाला जरी मान्य नसलं, कारण ते देहासंबंधी आहे, तरी पण आत्म्याच्या संबंधी जो परमपिता परमेश्वर आहे, कारण 14व्या अध्यायातील 4थ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की अहम बीज प्रद पिता, मी सर्वांचा पिता आहे. आपला माता पिता कोण आहे तो परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराने पुन्हा पुन्हा अवतार घेतला आणि ज्ञान निरूपण केलं. त्या ज्ञानाप्रमाणे आम्ही आचरण नाही केलं
त्यामुळे दोष लागला. आणि ह्या कलियुगामध्ये आलो, आम्हाला जरी ज्ञान झालेलं असलं तरी आम्ही फक्त ज्ञान श्रवण करतो, ज्ञान अध्ययन करतो, पण ज्ञानाप्रमाणे आचरण न करता आमची धाव सगळी कर्मराठीकडे आणि आमची धाव सगळी म्हणजे या देहाच्या इंद्रियांच्या सुखाकडे असते. म्हणजे आम्ही परमेश्वराला दुखवतो, म्हणजे आमच्या परमेश्वर पित्याला आम्ही नाराज करतो, म्हणजे तो दोष लागतो, तो पितृदोष होय. आणि हा पितृदोष महानुभाव पंथामध्ये आहे. कारण बिगर बापाचं कोण आहे इथे? का महानुभावांना आम्हाला बाप नाही, माता नाही? मग आमचा बाप कोण? तो परमेश्वर. हे जग जे अज्ञानी आहेत त्यांचे मायबाप हे देहासंबंधी असतील, परंतु आत्म्यासंबंधीचे जे पिता आहेत ते परमेश्वर आहेत. आणि त्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला, अस्तिपरीचं आचरण नाही केलं, त्यामुळे परमेश्वर दुखावल्या गेले, परमेश्वर निराश झाले, नाराज झाले. त्याच्यामुळं तो दोष लागला. आणि त्या दोषाचं नाव काय? तर पितृदोष, पित्यासंबंधीचा दोष म्हणून पितृदोष. आणि म्हणून हे पितृदोष प्रत्येकाला आहे. आणि हा पितृदोष नाशार्थ, पितृदोष नाशार्थ कुठलं करणीय करायला पाहिजे? देवता करण नाही, तो पितृदोष नाशण्यासाठी जे परमेश्वरांनी विहिलेलं आहे, जे परमेश्वरांनी सांगितलेलं आहे, त्या आज्ञेचं पालन केलं, परमेश्वरांनी सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे जर आपण काही कार्य केलं तर तो पितृदोष नासतो. आणि तो पितृदोष म्हणजे तो नाशण्यासाठी काय करायला पाहिजे? स्मरण करायला पाहिजे. स्मरणाने नामे पाप जळे, भवाब्दी वितळे, शत्रू कदा अनातळे, आले विघ्न टळे, महाभय पळे, वागेश्वरी पांगुळे, नामाचा महिमा विधीस नकळे, मोक्षापदी जारुळे, ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे, घ्या मुक्तीचे सोहळे. तो दोष, पित्यासंबंधीचा दोष नाशण्यासाठी, पितृदोष नाशण्यासाठी नामस्मरण तर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरते तथा. ज्ञानाग्नी म्हणजे ज्ञानाचा अग्नी. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की यथे धांशी समित धोग्नीर भस्मसात कुरते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरते तथा. अरण्यामध्ये अग्नीचा एखादा जर कण नेऊन टाकला तर पाहता पाहता तिथे अग्निप्रलय सुरुवात होतो आणि संपूर्ण अरण्य जळून जातो. तद्वत ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरते तथा. ज्ञानाचा अग्नी म्हणजे परमेश्वराचे जे सूत्र आहे, तो परमेश्वराचे जे श्रीमुखीचं ज्ञान आहे, ते वचन आहेत, त्याचं श्रवण, ब्रह्मविद्याशास्त्राचं श्रवण, महावाक्याचं श्रवण केले असता ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरते तथा. सर्व कर्म म्हणजे सगळे दोष, पितृदोष, काळसर्प वगैरे सगळे दोष जळून जातात. आणि म्हणून दोष आहेतच. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात जीव सर्व दोषांचे आळे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एका ठिकाणी निरूपण केलेलं आहे की पूर जीव आपुले मात्रागमन न देखे, पर पुढीलांचे वेश्यागमन देखे. हे सूत्रवचन निरूपण केले. याच्यावरती भाष्य करताना आमचे ज्ञानीय सांगतात की या जीवाला 62,500 दोष आहेत. 62,500 दोष आहेत. आज व्यवहारामध्ये समाज ब्राह्मणांकडे जातो, ते 10-12 दोषांचं वर्णन करतील फार झालं तर. पितृदोष, काळसर्प, आणखीन कोणते नक्षत्र वगैरे, मंगळ वगैरे, 5-50 दोषांचं वर्णन करतील. परंतु महानुभाव शास्त्रामध्ये 62,500 दोष सांगितलेले आहेत. आणि ह्या दोषाने हा जीव ह्या दुःख त्याला वाटायला येतं, तो दुःख भोगत असतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये पितृदोष पण आहे, काळसर्प पण आहे आणि सगळेच दोष आहेत. आणि ह्या दोषाचं निवारण करण्याचा जो उपाय सांगितलेला आहे तो उपाय आचारबंध. आचारबंध हे पंडित विश्वनाथ बीडकर या महान आचार्यांनी आचारबंध हे भाष्य केलेलं आहे आचारावरती. आणि त्याच्यामध्ये कर्म धर्म विधी विखो परित्यजोनी परमेश्वरा शरण रिगावे हे 56 क्रमांकाच्या वचनावर भाष्य करताना ते म्हणतात की कोणताही दोष असला तो दोष परमेश्वराच्या कृपेनं, कारण अविद्या नावाचा दोष जो आहे आधी मळ, तो जर परमेश्वर कृपेनं नसतो तर बाकीचे दोष तर सगळे लहान लहान दोष आहेत, हे तर सहज परमेश्वराच्या कृपेनं नासतील. तर पंडित विश्वनाथ बीडकर महानुभाव हे आचारबंध या ग्रंथाचे करते सांगतात की
परमेश्वर भक्ती मार्गाला लागणाऱ्यामध्ये साधकाच्या दोन अवस्था असतात. एक असती जरठ अवस्था आणि एक असती कोमल अवस्था. कोमल अवस्था म्हणजे नुकताच तो परमेश्वर धर्माला लागलेला आहे, पण सगळं कर्मराटीच्या देवताशास्त्राचा देवता भक्तीचा त्याच्यावरती प्रभाव आहे, परंतु गुरुच्या आशीर्वादाने तो प्रभाव दूर होऊन तो नुकताच धर्माला लागलेला आहे, तो कोमल. आणि मग असा हा कोमल वासनिक, आणि ज्यावेळेस धर्माचरण करत असताना त्याच्यावरती संकट येतात, त्याच्यावरती दुःखाचा डोंगर पसरतो, आणि मग त्याचे आप्त स्वकीय ज्यावेळेस त्याला सांगतात की बाबा रे, तुला पितृदोष आहे, तुला काळ सर्प आहे आणि म्हणून तुला हा त्रास होतो, असं ज्यावेळेस तो कोमलाला सांगितल्यानंतर तो दुःखाच्या भयाने परमेश्वर भक्तीचा रस्ता सोडून पुन्हा तो देवता भक्तीकडे वळण्याचा संभव असतो. आणि म्हणून अशा कोमळ वासनिकांसाठी पंडित विश्वनाथ बीडकर महानुभाव सांगतात की त्याला, अशा कोमळ वासनिकाला सांगावं की बाबा रे, कितीही मोठे दोष असू दे, हे सर्व दोष परमेश्वराच्या ठायाला नासतात. तुला तिकडे देवता भक्तीमध्ये जे व्रत वैकल्य विधी करायचा आहे, तो व्रत वैकल्य विधी शांती पुष्टी तू इथं परमेश्वराच्या ठिकाणी कर. कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू. काय करायचं ते माझा भक्त मलाच करतो, मलाच नमस्कार करतो, माझ्याच ठिकाणी सर्व काही जे काही करायचं असते ते करतो, नतमस्तक माझ्या समोरच होतो. त्याप्रमाणे तुला काय तिकडे देवता भक्तीमध्ये शांतिक पुष्टी करायचं असेल ते तू इथं परमेश्वराच्या ठिकाणी कर. तुला जर तिकडं तू ऐकलेलं असेल की ब्राह्मण भोजन घालावं म्हणजे मग तिकडं दोष नसतो, तर तू इकडे साधू संतांच्या ठिकाणी भोजन कर. जप करायचं इथं साधू संतांच्या ठिकाणी नामस्मरण कर. तीर्थस्थानाच्या ठिकाणी तुला काय करायचं ते कर. तेल नंदादीप लावायचा तीर्थस्थानाच्या ठिकाणी व्हा, विडा व्हायचा तीर्थस्थानाच्या ठिकाणी व्हा. कारण परमेश्वर हे समर्थ आहेत आणि परमेश्वरू एकू सोडविता. आणि म्हणून त्यांनी पंडित विश्वनाथ बीडकर महानुभाव यांनी असं सांगितलं की जिथे परमेश्वराचं कणवेचं स्थान आहे, कणव परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये जीवाचं दुःख निवारण करण्याची अत्युत्कट कणव उत्पन्न झालेलं स्थान खणेपुरी. आणि या खणेपुरी येथे ब्रह्मविद्याशास्त्र महावाक्य याचं श्रवण पठण नामस्मरण तीर्थस्थानाला विडा अवसर वगैरे करून हे जे दोष नाशण्याची जी प्रथा या ठिकाणी सुरू आहे, ते पंडित विश्वनाथ बीडकर महानुभाव आचारबंद ग्रंथाचे कर्ते यांच्या पासून हे सुरू आहे. आणि ते सांगतात की परमेश्वर हे काय आहेत, जे मागितलं ते देतात, चिंतामणी इच्छिल ते देणार, असे हे परमेश्वराचं महात्म्य आहे. म्हणून ज्ञानी आणि अन्य साधकांना देवता भक्ती करणाऱ्याला पितृदोषाची व्याख्या करत असताना त्यांना हे सांगितलं पाहिजे की गीतेमध्ये पितृदेवतेचं वर्णन आहे. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेज्या यांती मध्याजिनोपिमाम. पितृदेवतेचं वर्णन आहे की पित्राची पूजा केली की ती पितृदेवता जी आहे, स्वर्गस्थ आहे, अंतराळीस्थ पितृदेवता, आणि ते पितृदेवतेची ती भक्ती आहे, पितृदेवतेला तो प्राप्त होतो. आणि 14व्या अध्यायामध्ये 4थ्या श्लोकामध्ये सांगितले, अहम बीज प्रद पिता मम योनिर महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवंतिया तासाम ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रद पिता. या सृष्टी रचनेचं बीज टाकणारा मी सर्वांचा पिता आहे. म्हणजे इथं ते पितृदेवता पण सांगितले गीतेमध्ये. परमेश्वर स्वतः म्हणतात की मी सुद्धा मी सर्वांचा पिता आहे असं दुसऱ्या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि तिसऱ्या ठिकाणी पहिल्या अध्यायामध्ये वर्णन आलेले की हे देहाचे सगळे माता पिता, अर्जुन म्हणतो की हे सर्व माझे आप्त आहेत, स्वकीय आहेत, पितामह भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य, हे सगळे देहाचे नातेवाईक आहेत. हे 3 प्रकार आलेले आहेत. महानुभाव पंत परमेश्वर पित्या संबंधी बोलत असतो आणि परमेश्वर पित्याच्या संबंधाने लागलेले दोष हे ज्ञानाग्नीने दूर होत असतात. आणि हे पितृदोष आहे कारण जीव सर्व दोषाचे आळे आहेत, म्हणून महानुभाव पंथामध्ये पितृदोष आहे. किंबहुना महानुभावच पिता कोण आहे सांगतात, बाकीचे सगळे अज्ञानी देवता देवी देवतांना पिता मानतात किंवा नश्वर देह धारण करणाऱ्या जीवाला पिता मानतात.
खरा पिता महानुभावांनाच कळालेला आहे. आणि म्हणून त्या पित्याची आज्ञाभंग केल्यामुळे जो दोष लागतो पितृदोष, तो खरा पितृदोष महानुभाव पंथालाच मान्य आहे. आणि या महानुभाव पंथामध्येच तो दोष नासण्याचा उपाय सांगितलेला आहे. तो आचारबंद पंडित आचार्य विश्वनाथ बीडकर महानुभाव यांनी केलेले भाष्य कर्म धर्म विधी विखो परित्यजोनी परमेश्वरा शरण रिगावे या वचनामध्ये हे विस्तारपूर्वक आपल्याला पाहायला सापडेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.